आणि आता एक सविस्तर बातमी। अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। त्यामुळे नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे आता उघडण्यात आलेत। दरम्यान 1,90,000 क्युसेकनं गोदावरी नदी पात्रात यामुळे विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीला मोठा पूर आल्यामुळे नदीकाठी हजारो हेक्टर सोयाबीन पीक पाण्याखाली गेले। सरकारने आता तातडीने मदत द्यावी अशी मागणी हे शेतकरी करतात। पाणी पडले, पूर आलाय, काय नुकसान झाले? साहेब, माझं नाव ज्ञानेश्वर सदाशिव जाधव, राहणार वांगी। आमच्याकडे 2 एकर शेती होती। या नदी काठाला आम्ही सोयाबीन पेरलं, कापूस लावला। ते पूर्ण काही आमचं सोयाबीन कापूस एकही बी उभं न राहता पूर्ण नदीच्या पाण्याने लेवल झालेलं आहे आणि पूर्ण नुकसान झालेले आहे। आमच्या लेकरा बाळाचं शिक्षण आणि आमचा खर्च हे समजा काही आमचं या शेतीतूनच उदरनिर्वाह होता आमचा, ते पूर्ण या नदीनी या गोदामाईनी आमचं पूर्ण वाहून नेलेलं आहे। आणि आम्हाला सरकारने तातडीनं मदत द्यावी आणि आम्हाला सरकारने मोठ्या प्रमाणात मदत द्यावी। ते 8,000 मदत आम्हाला पुरी होत नाही। हो सर, आपलं नाव रमेश शंकरराव जाधव। तरी आमच्या नदीकाठचा संपूर्ण शिवार पाण्याखाली गेलं। तब्बल हाय तोपर्यंत जोपर्यंत दिसत आहे तोपर्यंत पूर्ण शेती आमची पाण्याखाली गेली आहे। तरी एकही गुंठा आमचा शिल्लक उरला। पलीकडे आकाडे आहेत, जनावरे आहेत, तरी माणसं तिथं ताबडतोब रात्रपासून उपाशी देखील आहेत। म्हणजे मागणी काय आता? मागणी काय सर, हे आमचं सगळं शिवर गेलं, याची भरपाई द्यावा सरकारनं भरपूर आम्हाला। ज्ञानेश्वर लोंढे, ट्विनन मराठी, वांगी, नांदेड।